नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थीनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचं नवीन प्रकरण बघणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये या प्रकरणाची आपण सुरुवात करणार आहोत। अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल, प्रकरण 4, त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा। आता काय त्रिकोणाचे शिरोलंब, काय नेमकं त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय? व्हॉट इज मीन्ड बाय अल्टिट्यूड? तर अल्टिट्यूड मीन्स, समजा हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाला आपण या काटकोनी गुण्या अर्थात हा काटकोन त्रिकोणाचा गुण्या जो आहे बरोबर या ठिकाणाहून असा जर लंब काढला तर याला या त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात। एबीसीचा एडी हा शिरोलंब आहे आणि शिरोलंब हा त्या त्रिकोणाच्या समोरील व्हर्टेक्स पासून अपोजिट साइड्स वर समोरील बाजूवर काढतात। व्हॉट इज मीन बाय अल्टिट्यूड? तुम्ही वही पेन घेऊन बसा, ही सगळी माहिती अगोदर काय करा, तुमच्या वहीमध्ये लिहा। हे पॉइंट्स आहेत, हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात। द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू इज कॉल्ड an altitude of triangles. Okay, once more, the perpendicular segment drawn from the vertex of triangle on the side opposites to it is called an altitude angle. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून, हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत त्यापैकी हा, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंबास, लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात। तुम्हाला स्क्रीनवर जरी ही व्याख्या दिसली तर ठीकच आहे, नाही दिसली तर तुम्ही हे लिहायचं आहे, तुमच्याजवळ पुस्तक आहे, पुस्तकातलं बघून तुम्ही लिहा। ओके, त्यानंतर समजा आपण एखाद्या त्रिकोणाचे 3 शिरोलंब काढले। सपोज वी हॅव ड्रॉन 3 अल्टिट्यूड ऑफ एनी ट्रायंगल, then what will be concurrent point, or what will be the intersect point of altitude? ह्या सगळ्या शिरोलंबाचा छेदनबिंदू कुठं असेल किंवा त्याला काय म्हणायचं? तर हे तिन्ही शिरोलंब एक संपाती असतात। एक संपाती म्हणजे काय? तर एकाच बिंदूतून छेदणं, एकाच बिंदूत छेदणं। व्हॉट इज मीन बाय कॉन्क्युरेंट? That 3 altitudes are concurrent. What is mean by concurrent? Concurrent means all 3 points are all 3 altitudes are intersect each other in only one point. That is mean by concurrent. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगितलंय की तिन्ही शिरोलंब एक संपाती असतात। या संपात बिंदूला त्रिकोणाचा शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात आणि तो ओ अक्षराने दाखवितात। If the point of concurrence is called the orthocenter of the triangle, it is denoted by the letter O. त्यानंतर लक्षात घ्या की समजा आपण एखाद्या त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब काढले, आपण एखाद्या त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब काढले तर त्या तिन्ही शिरोलंबाचं वैशिष्ट्य काय आहे? काय होतं ते तिन्ही शिरोलंब काढल्यानंतर? तर बघा, उदाहरणार्थ काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण। समजा PVB, त्यानंतर UDG, त्यानंतर HKV, असे आपण हे त्रिकोण काढलेले आहे। तर याची परिस्थिती, या छेदनबिंदूंची परिस्थिती, हा कॉन्करन्स पॉइंट कुठं येतो, कुठं असतो? तर बघा, काटकोन त्रिकोणाच्या बाबतीतले जर लंब संपात आपण काढले, काटकोन त्रिकोणाच्या बाबतीतले आपण लंब संपात काढले तर ते बाजूवर छेदतात। कुठं छेदतात? बाजूवर छेदतात। काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या
शिरोबिंदूवर असतो. काटकोन करणारा हा जो बिंदू आहे त्या शिरोबिंदूवरच सगळेच्या सगळे येत असतात. इकडचा काढला तर हा आहे असाच येईल, इकडचा काढला तर हा पण आहे असाच येईल. म्हणजे हे तिन्ही शिरोबिंदू इथंच आले, काटकोनातच आले. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. द ऑर्थोसेंटर ऑफ द राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल. आता याच्या बाबतीत काय होणार आहे, UDG हा आपला लघुकोन त्रिकोण आहे. इन ऑर्थोसेंटर ऑफ अॅक्यूट अँगल्ड ट्रायंगल. आता याचे जर आपण शिरोलंब काढले, बघा मी काढूनच दाखवतो. बघा प्रत्यक्षात हा पहिला झाला, त्यानंतर हा दुसरा झाला, त्यानंतर हा तिसरा झाला. बघा मी या कंपास पेटी मधल्या या गुन्ह्यानी, त्रिकोणी गुन्ह्यानी हे काढलेलं आहे. म्हणजे तुम्ही काढलेला DM, तुम्ही काढलेला UN, तुम्ही काढलेला GM हे सगळे एकाच बिंदू छेदले बघा. आणि आपण याआधी बघितलं याला O म्हणतात, ऑर्थोसेंटर. O नावाने इट इज डिनोटेड बाय लेटर O. हा O नावाने दर्शवतात. म्हणजे लघुकोन त्रिकोणाच्या बाबतीतल्या जे लंब संपात आहे हे लंब संपात त्रिकोणाच्या अंतर्भागात असतात, इंटरनल साइट असतात. द ऑर्थोसेंटर ऑफ अन अॅक्यूट अँगल ऑफ ट्रायंगल इज द इंटेरियर ट्रायंगल. what is then in obtuse angle of triangle. मग विशाल त्रिकोणाच्या बाबतीतली परिस्थिती काय आहे बघूया काय आहे. तर याच्या बाबतीत समजा इथं मी पहिला गुन्हा काढला, काटकोनी गुन्हा. तर पहिला काटकोनी गुन्हा हा येईल, इथे आला. आता याच्या बाबतीतला गुन्हा काढायचा म्हणलं तर ही बाजू आपल्याला वाढवावी लागेल, केव्ही वाढवावी लागेल. मग समजा मी केव्ही वाढवली, मग केव्ही वाढवली तर परिस्थिती बघा कशी होईल. आपणाला हा इथं बेस व्यवस्थित जुळवायचा आणि इथून काढायचा आहे, त्यामुळे हे अजून जरा पुढच्या बाजूला आपण सरकवायचं. म्हणजे या ठिकाणी हा पण झाला. पण काय करा मित्रांनो, हे पूर्णपणे खालीपर्यंत येऊ द्या, हे पण पूर्णपणे खालीपर्यंत येऊ द्या. आता आपणाला याचा पण शिरोलंब काढायचा आहे. तो काढण्यासाठी काय करा, ही बाजू वाढवा. मग ही बाजू वाढवल्यावर आपणाला बघा मित्रांनो, गुन्हा काढताना इथून असा काढता येईल. हा काटकोनी गुन्हा आपण इथे काढला बघा. म्हणजे जर आपण हा पुढच्या बाजूला असा वाढवला तर हे सगळेच्या सगळे कुठं छेदले, एकाच बिंदूत बाह्य भागात छेदले, एकाच बिंदूत एक्सटेरियर पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट झाले. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. द ऑर्थोसेंटर ऑफ ऑब्ट्यूज अँगल इज द एक्सटेरियर अँगल. हे सगळं तुम्ही पाठ करा, लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला पुढं उदाहरण सोडवताना त्रास होणार नाही. आता त्रिकोणाच्या मध्यगा. मग आता एक त्रिकोणाची मी मध्यगा फक्त काढून दाखवतो. त्रिकोणाच्या मध्यगा हे सगळं तुम्हाला इयत्ता 9वीला आणि 10वीला उपयोगात येणार आहे. आता मी शिकवणार आहे ती त्रिकोणाची मध्यगा. समजा मी एखादा असा त्रिकोण काढलेला आहे, त्रिकोण SPB असा हा त्रिकोण काढलाय. तर या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचा मला लंबदुभाजक काढला की मला ती मध्यगा मिळते. लंबदुभाजक म्हणजे उदाहरणार्थ समजा मला पीबीचा मध्यबिंदू मिळवायचा आहे. मग मी मध्यबिंदू मिळवण्यासाठी या कर्कटकचा, या कंपासचा वापर करणार. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, मोजायचं नाही, नजरेनं ठरवायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. लोखंडी टोक या ठिकाणी P वर ठेवा, एक वरती कंस करा, एक खालती कंस करा. झालं. टोक बदला, B वर लोखंडी टोक ठेवा, पहिल्या कंसाला छेदणारा कंस करा आणि दुसऱ्या कंसाला
छेदणारा कंस करा. ओके. आणि परत काय करा मित्रांनो, या दोन छेदनबिंदूंमधून, या कंपासच्या दोन छेदनबिंदूमधून तुम्ही अशी एक मोठी रेषा काढा. बघा, याला बाण करा. आता हा जो तुम्हाला पॉइंट मिळाला हा आहे मिड पॉइंट ऑफ लाइन सेगमेंट पीबी ऑफ ट्रायंगल एसपीबी. मग मी काय करणार आहे, या ठिकाणी समजा मी ह्याला व्ही नाव दिलं तर एस व्ही इथं मी जोडणार आहे. अँड एस व्ही इज द मेडियन ऑफ ट्रायंगल एसपीबी. बघा, लक्षात आलं का? एस बी काय आहे? एस व्ही काय आहे तर त्रिकोण एसपीबी मधील एस व्ही ही मध्यगा आहे. आता हा मध्यगा संपात कसा आहे तर त्याच्या मध्यगा संपात जर सगळ्या मध्यगा आपण काढल्या तर त्या मध्यगा सुद्धा एकमेकींना एकाच बिंदूत छेदत असतात. इफ वी हॅव ड्रॉन ऑल थ्री मेडियन्स, then all three medians are intersect each other in only one point. That point we call concurrence that point we will call centroid. तर बघा, मी पुन्हा एकदा व्याख्या वाचतो. The point of concurrence is called the centroid. It is denoted by G. आता ह्या सगळ्या मध्यगा अशा जर आल्या तर याला आपण काय म्हणणार आहे? जी. मी हे कच्चं समजावून सांगितलंय. आपणाला अशी आकृती तुमच्या 4.1 सराव संचामध्ये काढायची आहे आणि आपण ती काढणार आहोत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय बघा, त्रिकोणाच्या मध्यगा एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूला मध्यगा संपात म्हणतात. तो जी अक्षरानं दर्शवला जातो. कोणत्याही त्रिकोणात जीचे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आता 10वी इयत्तेला 9वी इयत्तेला हे आहे बरं का. 2:1 चा अर्थ काय तर या मध्यगेचे 3 तुकडे होतात आणि त्या 3 तुकड्यापैकी 2 तुकडे एका बाजूला असतात आणि तिसरा तुकडा एका बाजूला असतो. दॅट इज मीन बाय 2:1. That is mean by 2:1. मग मराठी मीडियमच्या बाबतीत इथं काय येईल बघा, तर त्रिकोणाच्या मध्यगा एक संपाती असतात. त्यांच्या संपात माफ करा, आपण इंग्लिशचं वाचूया. आता मराठीचं वाचन केलेलं आहे मी. द मेडियन्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्क्युरेंट. देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड the centroid and it is denoted by G. For all types of triangles, the location of G is the interior triangles. The centroid divides each median of ratio 2:1. Okay? अशा पद्धतीने मित्रांनो या प्रकरणाची आपण माहिती बघितली. लागलीच आता आपण काय करूया, आपण लागलीच या ठिकाणी पटकन म्हणजे या ठिकाणी आता आपण माहिती बघितल्यानंतर प्रॅक्टिस सेट 4.1 ला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.1 सराव संच 4.1 काय आहे हा सराव संच 4.1. काय दिले 4.1 मध्ये तर 4.1 मध्ये तुम्हाला एक आकृती अशी दिलेली आहे. 4.1 मध्ये आकृती तुम्हाला दिलेली आहे. नाव तुम्हाला आकृती दिलेत LMN. हा X आणि हा Y दिलाय. इथं X दिलाय आणि तुम्हाला प्रश्न असा दिलाय. प्रश्न पहिला, इन ट्रायंगल LMN डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड. बघा, LMN मध्ये अल्टिट्यूड कोणते आहे? त्रिकोण LMN मध्ये मराठी मीडियम टिंब टिंब हा शिरोलंब आहे. कोणता असेल शिरोलंब? शिरोलंब कोणता असेल
तर 100% LX हा शिरोलंब असणार आहे. कोणता असणार आहे? LX हा शिरोलंब आहे. अँड डॅश डॅश इज अ मेडियन. आणि मेडियन कोणते आहे? मेडियन, तर मेडियन आपली काय आहे? LY. LY इज मेडियन. ही LY इज मेडियन आहे, मध्यगा आहे. ओके, चल आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 2 लक्षात आलं का? हा शिरोलंब आहे, ही मध्यगा आहे. शिरोलंब कसा ओळखायचा? अशी खूण असते, 90 अंशाचा कोन तिथं झालेला असतो. मध्यगा कशी ओळखायची? समोरील बाजूचं 2 समान भाग झालेला असते. मध्यगाचा गुणधर्म पण लक्षात ठेवा. मध्यगा इयत्ता 9वीला पुन्हा आलेली आहे, 10वीला पण आहे. चला प्रश्न क्रमांक 2. ड्रॉ एनी ट्रायंगल acute angle triangle PQR. Draw all of its altitudes. Name the point of concurrence as O. त्रिकोण PQR एक लघुकोण त्रिकोण काढा व त्याचे तिन्ही शिरोलंब काढा. संपात बिंदूला O नाव द्या. आता त्रिकोण काढायला सांगितलंय, कोणताही त्रिकोण काढायचा आहे. मग मी कसाही त्रिकोण काढतो बघा. त्यानंतर असा काढतो, याला नाव देतो मी P, Q आणि R. मघाशी मी तुम्हाला समजावून सांगता गेलेलोच आहे. तसंच आता मी ह्या गुण्याच्या सहाय्याने, त्रिकोणी गुण्या पण आहे, हा त्रिकोणी आहे, काटकोणी गुण्या पण एक मोठा असतो. तर तो काटकोणी गुण्या आहे, त्यात काटकोण आहे. हा त्रिकोण काटकोण गुण्य आहे, म्हणजे यात पण काटकोण आहे नाही असं नाही, पण तो पायथागोरसचा 3, 4, 5चा काटकोणी त्रिकोणी गुण्य आहे. तर या त्रिकोणी गुण्याच्या सहाय्याने मी काय करतो? तिन्ही शिरोलंब काढतो. आता मला P मधून शिरोलंब काढण्यासाठी मी काय करतोय बघा. बरोबर पहिल्यांदा काय करायचं? हा जो बेस आहे ना, हा बेस बरोबर QR वर ठेवायचा आणि जोपर्यंत आपल्याला व्हर्टेक्स सापडत नाही रेष ओढायला, तोपर्यंत हे सरकवत राहायचं. आला बघा. मग आता आपण काय करायचं? हे बरोबर ऍडजस्ट करायचं आणि या पद्धतीनं जाऊन आपण बरोबर असा शिरोलंब काढायचा. बघा मी शिरोलंब काढला. आता मी नाव दिलं नाही, नाव देतो. मग कुणाचंही नाव द्या. बघा आता मी माझ्या जवळचं एक नाव दिलं U. मी माझ्या जवळचं नाव एक दिलं U, कारण P पण मला जवळ आहे, U पण मला जवळ आहे. आता दुसरा आपणाला शिरोलंब काढायचा आहे. मग दुसरा शिरोलंब काढताना समजा मला Q मधनं काढायचा आहे. मग काटकोनी गुणे आपणाला या पद्धतीत ऍडजस्ट करायचा आहे. आता बरोबर शिरोलंब आपणाला Q मधनं जमला पाहिजे काढायला. मग पुन्हा वर सरकवा, असं ऍडजस्ट करायचं. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत हे लक्षात आलं पाहिजे. बरोबर इथून अशी लाईन मारायची. इथे ना लाईन मारायला. बघा आता हा काटकोनी गुण्या, इथं मी U नाव दिलं. पहिलं R आपल्याकडं आहेच, नाही असं नाही. आता समजा आपण S नाव देऊया. आपण S नाव दिलं. आता आणखी एक काढायचं आहे, PQ वर R मधून काढायचं आहे. मग PQ वर R मधून काढताना आता मात्र माझी परिस्थिती काय झाली? ही बाजू इथं जुळत नाही, पण अंदाजाने मी जातो. मित्रांनो, अंदाजाने मी जातो. तर तुम्हाला असं होणारच नाही, लक्षात घ्या. तुमच्याकडे बरोबर साधन असणारच आहे. मग मी ह्याला नाव US आणि इथं मी T म्हणतो. म्हणजे या त्रिकोणाचे मी सगळे शिरोलंब काढले, अल्टिट्यूड काढले. याला आपणाला कन्करन्स पॉइंट म्हणून O नाव द्यायला सांगितलंय. मग हा जो पॉइंट आहे याला आपण काय नाव देऊया? O. समजलं का? सेमी मराठी मीडियम. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. बघूया आपण या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. काय सांगितलंय बघा तुम्हाला? ड्रॉ अन obtuse angle of triangle STV. Draw its medians
अँड शो द सेंट्रॉइड. सेमी मराठी मीडियमचा प्रश्न काय सांगितलाय, त्रिकोण एसटीव्ही हा एक विशालकोन त्रिकोण काढा व त्याच्या मध्यगा काढून त्याचा मध्यगा संपात काढा. मग आता त्याच्या मध्यगा काढताना आपणाला प्रत्येक वेळेला निम्म्यापेक्षा जास्त अंतर हे घ्यावंच लागणार आहे. चला, विशालकोन त्रिकोण आपणाला काढायचा आहे म्हणजे काय करूया आपण, एक छोटीशी बाजू मी इथे काढतो, त्यानंतर ग्रेटर दॅन 90 डिग्रीचा एक कोन करतो, हे पण अंदाजे करा. जर तुम्ही मोजून काढणार असाल तर मोजून काढा, मोजून सुद्धा काढू शकता, फक्त हा 90 पेक्षा मोठा झाला पाहिजे एवढी अट आहे. आणि त्यानंतर काय करा, हे दोन बाजू जोडा. जर तुम्ही स्केलनं काढणार असाल तर स्केलनं पण काढा. नाव काय द्यायचं, एस टी आणि यू. आता तुम्हाला मध्यगा काढायचे आहेत म्हणजे मध्यगाचा तुम्हाला काय करायचं आहे, लंब दुभाजक काढावं लागणार आहे, मध्यबिंदू मिळवावा लागणार आहे. मग टीयू साठी मी काय करतोय बघा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, टी वर लोखंडी टोक, ओके, वरती कंस खालती कंस, टोक बदला, वरती कंस खालती कंस, छेदला नाही. मग हाताने असं करायचं नाही, आहे हेच परत इथं ठेवायचं आणि इथं ठेवून हे वाढवायचं. हाताने करायचं नाही, हाताने केल्यावर त्रास होतो. म्हणून आपण या ठिकाणी जर कंस कमी पडला तर कमी कंस पडल्यानंतर तो कंपासच्या साह्यानंच काय करायचं, वाढवायचा. आता ही रेषा तुम्ही काढली तरी चालते, नाही काढली तर चालते, हा बिंदू फक्त मिळवा. मग मी समजा या बिंदूला गोल करतो आणि मी स्वतःच नाव देतो ए. आपला ए बिंदू मिळाला, ए आणि एस परत जोडायचं. आता दुसरा बिंदू काढताना काय करायचं मित्रांनो, एसटीच्या बाबतीत काढणार आहे. आता आपल्याला एसटीच्या बाबतीत आकृतीत जरा घोटाळा होतो, फक्त 2 पॉइंट लक्षात ठेवायचं. ही अंदाज असा घ्यायचा, ही असं येणार आहे, नसल हे आपल्या बाजूला घ्यायचं. आता मला काय बोर्ड, चॉकबोर्ड मला फिरवता येणार नाही, मग वही आपली अशी घ्यायची आणि हे जसं काढलं तसंच काढायचं. म्हणजे काय, हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर झालं. लोखंडी टोक, इकडं कंस इकडं कंस, अंदाजेच काढायचं. बघा परत परिस्थिती कशी झाली बघा माझी, तसंच झालं, कंस छेदला नाही, परत इथं या, झालं. आता काय करा, रेष काढू नका. म्हणजे काय होईल, थोडं आकृती सुटसुटीत वाटेल, किंवा सरळ मग डॉट डॉट न रेष काढ. आपणाला काय करायचं आहे, मध्यबिंदू मिळवायचा आहे. हा मध्यबिंदू झाला बघा. मी याला नाव देतो बी. काय नाव देतो, बी. हे माझं बी आहे, ठीक आहे ना. मग मी बीयू परत जोडणार. आता काय करतो मी, आता मला एसयू चा लंबदुभाजक पाहिजे, म्हणून मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, लोखंडी टोक एस वर ठेवलं, पुन्हा इकडे कंस केला. समजा कंस नाही छेदले तर परत ही प्रोसेस करायची. यू वर लोखंडी टोक ठेवा, इकडे कंस आणि इकडे कंस. बघा छेदतच नाहीत, म्हणजे हे परत मला या पद्धतीत करावं लागणार. बघा परत छेदले नाहीत, परत मला यू वर यावं लागणार. बघा या पद्धतीत तुमचा मध्यबिंदू मिळणार आहे. इथं सुद्धा काय करा, डॉट डॉट करून इथं आपणाला मध्यबिंदू मिळाला, याला नाव द्या सी. आणि मग हे सगळे तुम्ही काय करा, जोडा. उदाहरणार्थ मी पहिल्यांदा एस यू जोडतो. बघा मित्रांनो, एस यू, एस यू, ओके. परत टी सी, ह्या सगळ्या मध्यक आहेत मित्रांनो, टी सी. परत यू बी,
UB. आता तुमच्या लक्षात येईल these all meridians are intersect each other in one and only one point. एकाच बिंदूत ह्या छेदलेल्या आहेत आणि याला नाव आपणाला द्यायला सांगितलंय मेरिडियन अँड शो द सेंट्रॉइड. याला नाव द्या G. काय नाव द्या? G. मराठी मीडियम काय सांगितलंय? मध्यगा संपात दाखवा आणि त्याला नाव द्या G. तर G ही मध्यगा संपात आहे. काय काय केलं लक्षात आलं असेल तुमच्या. मध्यगा काढण्यासाठी बाजूंचा लंबदुभाजक आपण काढला आणि बाजूचा लंबदुभाजक काढून आपण तो मध्यबिंदू मिळवला आणि मध्यबिंदू मिळवून मग काय केलं? समोरचा शिरोबिंदू आणि तो मध्यबिंदू जोडून मध्यगा काढली. माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो तुम्हाला लक्षात आला असेल. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या लक्षात येत असेल, समजत नसेल व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुम्ही बघू शकता. तेवढे तुझ्या लक्षात आला असेल तर मला शुअरली व्हॉट्सअपवर रिप्लाय कर. तुम्हाला उदाहरणं समजत असतील तर सर्वांनीच मला रिप्लाय करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स सुद्धा दिल्या तर काही हरकत नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करा. सर्वांना पाठवा, नातलगांना पाठवा, मित्रांना पाठवा. तुमच्या विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरही पाठवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.